आता बातमी आहे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासंदर्भातली। शिवाजी पार्क पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत पुतळ्यावरती रंग फेकणाऱ्याचा शोध घेतला। उपेंद्र पावसकर असं आरोपीचं नाव आहे। आरोपी ठाकरे गटातील कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संपत्तीच्या वादामध्ये ठाकरे हस्तक्षेप करतायत, त्यामुळे असं कृत्य केलं असं आरोपीनं पोलिसांना सांगितलंय। दरम्यान आरोपींना आज कोर्टाबाहेर हजर केलं जाणार आहे। एकीकडे आपण बघतोय संपत्तीच्या वादामध्ये ठाकरे हस्तक्षेप करतात असा आरोप करत कार्यकर्त्याच्या चुलत भावानं हे कृत्य केलेलं होतं। आता आज या आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये काल वारंवार हाच प्रश्न विचारला जात होता की अशाच पद्धतीचं घृणास्पद कृत्य केलंच कोणी, आणि त्याचं उत्तर अखेर मिळालंय। सकाळी मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग फेकल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरली होती। घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली। पोलिसांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी धाव घेत अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला। याशिवाय स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घटनास्थळी पोहोचून पुतळ्याची पाहणी देखील केली। येथे असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून नेमकं हे कृत्य कोणी केलंय हे पाहणं तसं फारसं अवघड नव्हतंच, आणि त्यानंतर तात्काळ ही पाहणी करण्यात आली। आणि ही घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये ही व्यक्ती नेमकी कोण आहे याचाही शोध लागला। तर लाल रंगाचा ऑइल पेंट यावेळेला फेकण्यात आलेला होता आणि अनेक आरोप प्रत्यारोप देखील हे कमी आवाजामध्ये सुरू झालेले होते। मात्र अखेर आरोपी कोण आहे ते समजले।